आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या विद्या चव्हाण. विद्याजी, वामन म्हात्रे म्हणतायत की राजकीय दबावापोटी आपल्यावर हा गुन्हा दाखल होतोय आणि त्याची FIR कॉपी नाही मिळाली तर कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये घुसतील. काय प्रतिक्रिया आपली? हे चोराच्या उलट्या बोंबा म्हणताय. मोहिनी एका चॅनलची वार्ताहर आहे आणि तिने हे करत असताना अशा प्रकारे तिच्यावरती खोटा आरोप करणं हे भाजपचं जे मूळ तत्व आहे की खोटं बोला, रेटून बोला. परवा कालच्या दिवशी तो काहीही बोललेला नाहीये. जेव्हा टीव्हीवरती पण मी बघितलं तेव्हा त्यांनी सांगितलं नाही की असं असं काही झालं मोहिनीचं आणि माझं. पण आज तो चॅनलवरती हे सांगत होता की मोहिनी खोटं बोलते म्हणून. तर हे भाजप उघडी पडल्यानंतर भाजपच्या सगळ्या नेत्यांनी म्हणजे फडणवीसांपासून सगळ्यांनी त्याला हे स्पष्टीकरण द्यायला सांगितलं की तू तिच्यावरती हा डाव उलटव आणि त्याप्रमाणे हा करतोय. जर का ह्याने जास्ती दादागिरी केली तर आम्ही पण याला सोडणार नाही. कुठल्याही चॅनलचं वार्ताहर करणार त्यांचं काम. मुलीला जर तुझ्यावर बलात्कार झाला तर तुझ्यावरती बलात्कार झालाय का असं बोलण्यापर्यंत याची मजल गेली आहे. तर याला आम्ही सोडणार नाहीये कारण हे खोटेपणा आम्ही सहन करणार नाही. कारण कालचा उत्स्फूर्तपणे लोकांचा बंधक त्याच्यात काही शिवसेना सामील होती किंवा कुठला पॉलिटिकल पक्ष किंवा उभाटा सामील होता अशा प्रकारचे हे खोटे आरोप करतायत. त्यांनी लोकांच्या आंदोलनाचं यांनी धज्जिया उडवलेल्या आहेत की हे पॉलिटिकल आहे. बिलकुल पॉलिटिकल नव्हतं. लोकांनी उत्स्फूर्तपणे अत्यंत संताप व्यक्त केलेला आहे आणि त्या आंदोलनाचा खरं तर तुम्ही त्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे आणि गांभीर्याने दखल घेऊन तुम्ही तुमचे कार्यकर्ते जर असं बोलत असतील तर त्यांना पक्षातनं त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. आणि जर पक्षातनं हकालपट्टी केली नाही तर आम्ही सुद्धा सोडणार नाही या लोकांना की अशा प्रकारे एका महिला पत्रकाराला जर अशा प्रकारे बोलत असतील तर आम्ही यांना बघून घेऊ काय करायचं ते. धन्यवाद विद्याताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली यासाठी.